नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, वृषभ राशीसाठी हा व्हिडिओ खूप खास आहे. त्यासाठी जर तुमची वृषभ राशी असेल किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची वृषभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. कारण मित्रांनो, 21 जून 2026ला तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल, खूप मोठे चमत्कार होणार आहे, ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा केली नसेल. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. 21 जूनच्या रात्री ग्रहांचा सेनापती आणि ऊर्जेचा महास्त्रोत असलेला मंगळ ग्रह थेट मेष राशीमधून तुमच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे आणि तोही प्रथम भावात प्रवेश करणार आहे. तुमच्या स्वतःच्या राशीत होणारा हा मोठा बदल तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणार की तुम्हाला मोठ्या संकटात टाकणार, हे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की समजून घ्या. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही खूप मेहनत करत असाल, रात्रंदिवस एक करताय, पण तुमच्या आयुष्यात सतत काही ना काही प्रॉब्लेम, काही ना काही समस्या सुरू असतील, तुमची कामं पूर्ण होत नसेल, पैसा टिकत नसेल, कर्ज खूप झालेलं असेल, प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील, काय करावं पुढे हे तुम्हाला कळत नसेल, चांगला काळ कधी येईल, हा वाईट काळ कधी संपेल, असे प्रश्न तुमच्या समोर असतील, लग्न जमत नसेल, व्यापार चालत नसेल, नात्यात कटुता असेल, लग्न जमत नसेल, असे असंख्य तुमचे प्रश्न असतील, असंख्य तुमच्या समस्या असतील, तर एकदा पत्रिका तुम्ही तुमची तपासून घ्या. आणि पत्रिका तपासून आपल्याला कळतं की कोणते ग्रह बाधा उत्पन्न करत आहेत, कोणते ग्रह चुकीच्या जागी बसलेले आहेत आणि कोणत्या दोषामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि त्यानुसार मग आपण योग्य काळ समजू शकतो की कधीपर्यंत हे सुरू राहणार आहे, कधी चांगला काळ येणार आहे, कोणते उपाय, कोणत्या सेवा कराव्या, कसं यातून बाहेर पडावं. अगदी सोप्या सेवा असतात, सोपी उपाय असतात. अगदी खूप मोठं होम हवन पूजा करायची गरज नसते. यासाठी पत्रिका तपासणं महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं असेल, पत्रिका तपासायची असेल, तर हा दिलेला व्हॉट्सॲप नंबर आहे, यावर तुम्ही आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका तपासू, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. मित्रांनो, 21 जून 2026 हा काही साधासुद्धा दिवस नाही. या दिवशी निसर्ग आणि ब्रह्मांड दोन्ही मिळून एक महाजाळे विणत आहे. हा दिवस म्हणजे वर्षातील सगळ्यात मोठा दिवस आहे. याला आपण समर सॉल्टिस असं म्हणतो. या दिवशी सूर्यदेव आपले उत्तरायण संपवून दक्षिणायत मध्ये प्रवेश करतात, ज्यामुळे पृथ्वीवर आध्यात्मिक ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असते. आणि या 21 जूनच्या दिवशी भानुसप्तमीचा महायोग सुद्धा आहे. रविवार आणि सप्तमी तिथी एकत्र आल्याने सूर्यदेवाचा प्रचंड वरदहस्त या दिवसाला लाभला आहे. यातच पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आणि सिद्धी योग असल्याने या दिवशी जेही आपण करू ते 100% यशस्वी होणार आहे. आणि याच दिवशी मेष राशीतून मंगळ वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. मित्रांनो, वृषभ राशीचे लोक सामान्यतः शांत आणि विचार करून काम करणारे असतात. पण 21 जून नंतर तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला पाहायला मिळेल. जो आळस तुम्हाला घेरून होता तो दूर होईल. तुम्ही अत्यंत सक्रिय व्हाल. तुमचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी होईल की लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा मान सन्मान प्रचंड वाढेल. मंगळ हा तुमच्या 7व्या आणि 12व्या घराचा स्वामी आहे. तो तुमच्या पहिल्या घरात येत असल्यामुळे भागीदारीच्या व्यवसायात तुम्हाला प्रचंड नफा होणार आहे. नवीन कंत्राट मिळतील. जे लोक परदेशी व्यापार करतात किंवा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतात त्यांना परदेशात जाण्याची किंवा परकीय चलनामध्ये मोठा धनलाभ होण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. अडकलेली कामं वेगाने पुढे सरकतील. मित्रांनो, पण इथे थांबा. जर तुम्हाला वाटत असेल की सगळंच चांगलं होणार आहे तर ही तुमची खूप मोठी चूक आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की खूप मोठे बदल होतील, मग ते चांगले सुद्धा असतील किंवा वाईट सुद्धा असतील. आता बघ, क्षण आलाय. अतिशय काळजीपूर्वक ऐका. मंगळ हा अग्नितत्वाचा अत्यंत उग्र असा ग्रह आहे आणि वृषभ ही तुमची शांत राशी आहे. जेव्हा मंगळ तुमच्या राशीत बसेल तो तुमच्या स्वभावात अति राग आणि अहंकार घेऊन येईल. तुम्ही विनाकारण चिडचिड कराल आणि सर्वात मोठा धोका म्हणजे मंगळाची 7वी सरळ दृष्टी तुमच्या सप्तम भावावर म्हणजेच वैवाहिक जीवनावर, जोडीदाराच्या घरावर पडणार आहे. त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत नको ते वाद होऊ शकतात. क्षुल्लक कारणावरून तुमचे संबंध बिघडू शकतात. जर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवले नाही तर घरातील शांतता पूर्णपणे भंग पावेल. ऑफिसमध्ये सुद्धा सहकाऱ्यांवर किंवा हाताखालील लोकांवर हुकुमशाही चालवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका, अन्यथा तुमचेच नुकसान या दिवसामध्ये होऊ शकते. आता आरोग्याबाबत बोलायचं झालं तर तुमच्या राशीत मंगळ असल्यामुळे तुम्हाला उष्णतेचे विकार, डोकेदुखी किंवा रक्तदाब वाढण्याचा त्रास होऊ शकतो. मंगळाची 4थी दृष्टी तुमच्या सुखस्थानावर म्हणजेच
चौथ्या घरावर असल्याने आईच्या आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. वाहन चालवताना किंवा रस्त्यावरून चालताना घाई गडबड करू नका. किरकोळ दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोकं तुमचं शांत ठेवा आणि योगासनं तुम्ही करू शकतात, मेडिटेशन तुम्ही करू शकतात. वृषभ राशीच्या मित्रांनो, मंगळाचे हे गोचर तुम्हाला प्रचंड यश आणि ताकद देणार आहे. फक्त तुम्हाला तुमच्या रागावर आणि अहंकारावर नियंत्रण ठेवायचे आहे. हा काळ तुमच्या बाजूने 100% वळवण्यासाठी तुम्ही 21 जून पासून काही छोटे सोपे उपाय करू शकतात. जसं की 21 जूनला भानुसप्तमी आहे, त्यामुळे रोज सकाळी 21 जून पासून सूर्याला तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा. त्याचसोबत दर मंगळवारी मारुती रायाला, हनुमानाला शेंदूर आणि तिळाचे तेल अर्पण करा. हनुमान चालिसा वाचा. मित्रांनो, आणि जर तुम्हाला वैयक्तिक पर्सनल मार्गदर्शन हवं असेल, तुमची पत्रिका व्यवस्थित तपासायची असेल आणि त्यावर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात. ही माहिती, हा व्हिडिओ, हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.